आजकाल हॉस्पिटल मॅनेज करणं किती टफ झालंय. पेशंट्स वाढत आहेत, डेटा वाढतोय, पण सिस्टीम अजून पण त्याच स्पीडनं चालत नाहीये. डॉक्टरला वेळ नाही, स्टाफ आधीच ओव्हरलोड आहे आणि मॅनेजमेंटला क्लिअर पिक्चर मिळत नाहीये. कधी रिपोर्ट लेट, कधी कोऑर्डिनेशन मिस, कधी छोट्या चुकीमुळे मोठा इश्यू तयार होतो आणि रिझन एकच सिस्टीम आहे, पण स्मार्ट नाहीये. पण आता सीन चेंज होणार आहे. इंट्रोड्युसिंग हॉस्पिटल AI मॅनेजर, एक असा सिस्टीम जो फक्त डेटा मॅनेज नाही करत, तर तुमचं हॉस्पिटल इंटेलिजंट बनवतो. इमॅजिन करा, OPD पासून ICU पर्यंत, पॅथॉलॉजी पासून फार्मसी पर्यंत सगळं एकाच डॅशबोर्डवर दिसणार. 25+ मॉड्यूल्स, 4800+ सर्व्हिसेस, 1100+ पॅथॉलॉजी टेस्ट, म्हणजे लिटरली तुमचं फुल हॉस्पिटल एकाच स्क्रीनवर. पण खरी पॉवर आहे AI मध्ये. पेशंटची कंडिशन बघून सिस्टीम सजेशन्स देतो. ICU मध्ये काही ॲबनॉर्मल झालं की इन्स्टंट अलर्ट येतो. फ्युचर डिमांड पण प्रेडिक्ट करतो. म्हणजे आता गेसवर्क नाही, डायरेक्ट स्मार्ट डिसिजन्स. डॉक्टरसाठी काय, लेस टायपिंग, लेस स्ट्रेस आणि जास्त फोकस पेशंटवर. फास्ट डिसिजन्स, ॲक्युरेट ट्रीटमेंट, कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढणार. मॅनेजमेंटसाठी फुल कंट्रोल, सगळं लाईव्ह. कोण काय करतंय, कुठून प्रॉब्लेम येतोय, किती ग्रोथ, सगळं क्लिअर दिसणार. नो कन्फ्युजन, ओनली क्लॅरिटी. पेशंटसाठी तर एक्सपिरियन्स एकदम स्मूथ. फास्ट सर्व्हिस, क्लिअर रेकॉर्ड आणि ट्रस्ट बिल्ड होणार ऑटोमॅटिकली. आणि हो, सिक्युरिटी पण फुल टाईम. NABH, HIPAA सगळं कंप्लायन्स रेडी. म्हणजे तुमचा डेटा सेफ आणि सिक्युअर. थोडक्यात सांगायचं तर तुमचं हॉस्पिटल आता फक्त डिजिटल नाही, तर इंटेलिजंट होणार आहे. मग वेट कशाला करता? अपग्रेड करा तुमचं हॉस्पिटल. हॉस्पिटल AI मॅनेजर सोबत स्मार्ट काम करा, फास्ट डिसिजन्स घ्या आणि पेशंट केअर नेक्स्ट लेवलवर घेऊन जा. बिकॉज आता हेल्थ केअरला इंटेलिजन्स पाहिजे.